जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रम घेण्याची तयारी असल्यास आपले ध्येय साध्य करण्यासाठी कितीही अडथळे आले तरी त्याचा सामना करत निश्चित आपण यशाचं शिखर गाठू शकतो. याचाच प्रत्यय बुलढाण्यात आलाय. आपल्या हालाखीच्या परिस्थितीवर मात करत मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या अतिशय साधारण कुटुंबातील पौर्णिमा सोनोने हिनं आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेत आशिया खंडात नावलौकिक मिळवला आहे. पाहूया युसियनचा एक विशेष वृत्तांत. नमस्कार, माझं नाव पौर्णिमा प्रकाश सोनोने. मी आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डर. मी ही कॉम्पिटिशनची तयारी मागल्या 4-5 वर्षापासून तयारी करते. आधी मला इंटरेस्ट नव्हता. आधी मी फुटबॉल वगैरे खेळायची. त्याच्यानंतर लॉकडाऊन वगैरे आलं. त्याच्यानंतर मी इंटरेस्ट यायला लागला की मुलं करतात जिम वगैरे, तर मी का नाही केली पाहिजे. तसेच माझे वडील प्रकाश परशुराम सोनोने, माझी आई वनिता सोनोने, माझे आई वडील हे मजुरी करतात. त्यांचा मला थोडासाही सपोर्ट नव्हता, पण माझे जे मानसपिता आहे ओमप्रकाश शर्मा, त्यांनी मला भरपूर सपोर्ट दिला. माझं सगळं डाएटचा खर्च त्यांनी पुरवला. नंतर जेव्हा मी कॉम्पिटिशनला माझा नंबर आला तेव्हा माझ्या घरच्यांनाही खूप आनंद झाला. आता माझे घरचेही खूप सपोर्ट करतात आणि मला माझी खुशी आहे की मी ह्या म्हणजे ॲमेच्युअर ऑलिम्पिया हे असं स्टेज आहे की खूप मोठं आहे. त्यामध्ये इंटरनॅशनल बॉडी बिल्डर येतात. तर मी त्यांच्या सोबत उभी राहिली हे माझ्यासाठी खूप महान गोष्ट आहे. आणि मी बाकी महिलांना हे सांगते की तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करा. यासाठी मागे नका हटू. घरच्यांची परवानगी मिळेल, नंतर घरचे खुश राहतील.